वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी वंदन, सद्गुरूंच्या चरणी साष्टांग नमस्कार, आदि शंकराचार्यांना वंदन, सकल संतांना वंदन करतो। उपस्थित आपण सर्व उपनिषदप्रेमी आणि साधक मंडळी, आपल्या सगळ्यांना सुद्धा सादर अभिवादन करतो आणि कठोपनिषदाच्या या चिंतनाला प्रारंभ करतो। आपण विचार करतो आहोत दुसरा अध्याय आणि त्यातली दुसरी वल्ली। याचा विचार आपला मागच्या वेळेला पूर्ण झाला होता, पण पुनर्विचार करू आणि पुढे सरकू। मागच्या वेळेला काही मंत्र बघितले होते आपण। मंत्र क्रमांक 12 ते 15 असा विषय मागच्या वेळेला कव्हर झाला होता। एको वशी सर्व भूतांतरात्मा असं 12व्या मंत्रामध्ये आपण विचार केला होता। जो एकच आहे, जो एकमेवा द्वितीय आहे, जो 3 वेगवेगळ्या प्रकारचे जे भेद सांगितलेले आहेत, स्वगत, सजातीय आणि विजातीय भेद, या 3ही भेदांच्या पलीकडे जो आहे असं एकमेवा द्वितीय असलेलं जे तत्व आहे, ते तत्व आत्मतत्व, ते वशी सर्व भूतांतरात्मा म्हणजे वशी आहे। ते एक आत्मरूपाने आहे वर्णन केलेलं त्याचं, दुसरं ईश्वर रूपाने आहे। तो सर्व भूतांतरात्मा म्हणजे प्रत्येक भूताच्या अंतरात्म्यामध्ये त्याचा वास आहे। तो सगळ्यांना आपल्या नियंत्रणामध्ये ठेवतो, अशा अर्थाने तो वशी आहे। आणि असं असून सुद्धा एकम रूपम, एकच असून सुद्धा, निराकार आणि अरूप असून सुद्धा, अव्यक्त असून सुद्धा, जणू काही अनेक उपाधींमध्ये व्यक्त होतो आहे, अनेक रूपांमध्ये तो व्यक्त होतो आहे, असं त्याचं वर्णन केलेलं आहे। आणि बुद्धिमान पुरुष जे आहेत नचिकेता, जे धीर पुरुष आहे, ते पुरुष त्या सगळ्या भूतांतरात्मामध्ये असलेला तो एकच परमात्मा, त्याला एकच चैतन्य, एकच तत्व जे बघतो, तो जो धीर पुरुष असतो, तेषां सुखम शाश्वतम न इतरेषां, बाकीच्यांना मिळत नाही, त्यांना मिळतं। काय मिळतं? जे अशा प्रकारे एकच चैतन्य, एकच तत्व सगळीकडे व्याप्त असलेलं बघू शकतात, पाहतात, तशी बुद्धी ठेवतात, तेषां सुखम शाश्वतम, त्यांना शाश्वत सुखाचा लाभ होतो। 13व्या मंत्रामध्ये पण सुद्धा आपण बघितलं, आत्मा अनित्य पदार्थांमध्ये नित्य रूपाने आहे, नित्य स्वरूप आहे। चेतनांमध्ये जो चेतन आहे, जो एकटाच असून अनेकांमध्ये व्यक्त होतो, अनेकांची कामना पूर्ण करतो, अनेकांच्या इच्छांची पूर्ती करतो, असा जो आहे, असा जो ज्ञानी आहे, त्याला पुढे म्हणतात शाश्वतम शांतीम न इतरेषां, त्याला शाश्वत शांतीची प्राप्ती होते। बघा, जे समजदार व्यक्ती आहे, जो धीर पुरुष आहे, त्याला एकच बघायचं आहे। जगामध्ये अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या अनित्य आहेत, त्या अनित्यांमधलं नित्यतत्व बघायचं आहे। जे जे जड आहे, जे जे अशाश्वत आहे, जे जे अनित्य आहे, तिथे तिथे माझी आसक्ती आहे। ते सर्व पदार्थ विनाशी आहेत, ते सर्व पदार्थ जड आहेत, त्या जडांमधनं माझी आसक्ती दूर करायची आहे मला, आणि ते धीरत्व आहे। तशा पुरुषाला धीर पुरुष म्हटलेलं आहे।
जो ही अशी बुद्धी ठेवू शकतो, या जगातल्या सर्व पदार्थांबद्दलची विरक्त बुद्धी, वैराग्य जर का आपण जाणलं, माऊलींची फार सुंदर ओवी आहे, तैसी संसारा या समजता जाणीजे जै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. अनित्य असलेलं हे जे संसार आहे, हे समस्त विश्व आहे, जे अत्यंत परिवर्तनशील आहे, सतत बदलणारं आहे आणि म्हणून ते अनित्य आहे, विनाशी आहे, असं हे जे जग आहे, या जगातली ही अनित्यता ज्यांनी ओळखली, माऊली म्हणते त्याच्या पाठीमागे वैराग्य हात धुवून लागतं. तैसी संसाराया समजता जाणीजे जै अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. वैराग्य पाठीमागे लागतं. अशा पद्धतीने जो माणूस विरक्त होऊ शकतो, तो ह्या सगळ्या अनित्यामध्ये असलेलं जे नित्यतत्व आहे ते जाणू शकतो. या सगळ्या जड पदार्थांमध्ये, चेतन मानल्या जाणाऱ्या सगळ्या प्राणीमात्रांमध्ये असलं जे आत्मतत्व, ज्याचं वर्णन आत्तापर्यंत आपण बघत आहोत, मागच्या वल्लीमध्ये पण विचार झाला, दुसऱ्या वल्लीमध्ये पण पूर्ण सखोल चिंतन ज्याचं झालं, तेच आत्मतत्व कसं सगळ्यांमध्ये व्यापक आहे, कसं सगळ्या पद्धतीने ते व्यापून आहे. अग्नीचा दृष्टांत बघितला आपण, सूर्याचा दृष्टांत बघितला आपण, वायूचा दृष्टांत बघितला आपण. असं अधिष्ठान स्वरूप असलेलं जे आहे चैतन्य, ते सृष्टीचं अधिष्ठान, ते ब्रह्मतत्व, ते जाणल्याने काय म्हणतात, शाश्वतम शांती, शाश्वत शांतीचा अनुभव त्याला येतो. आता 14व्या मंत्रामध्ये नचिकेता जणू अशा प्रकारचाच प्रश्न विचारतो आहे की हे जे परमसुख तुम्ही म्हणता आहात, ही जी परमशांती, शाश्वत शांती जी म्हणता आहात, ती अनिर्देश्य आणि अनिर्वचनीय असल्यामुळे खरंच तसा आत्मसुखाचा अनुभव येतो का? खरंच हे संभव आहे का? ते मी खरंच जाणू शकतो का? मन्यते निर्दृशम परमम सुखम, माझ्या बुद्धीला ते कळण्यासारखं आहे का? मला त्याचा प्रत्यक्ष अनुभव येईल का? असा नचिकेत प्रश्न विचारतो आहे आणि त्याचं उत्तर यमदेव 15व्या मंत्रात देतात की आत्मा स्वयंप्रकाश आहे. अत्यंत सुप्रसिद्ध मंत्र, कठोपनिषदातला 15वा मंत्र, तमेव भाती अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. ज्याच्या प्रकाशामुळे सगळं प्रकाशित होतं, ज्याच्या प्रकाशामुळे सगळं जाणता येतं, ज्याच्या प्रकाशामुळे सगळं आपल्याला ज्याचं ज्ञान होऊ शकतं, तो ज्ञानप्रकाश तो मी आहे, तेच तुझं स्वरूप आहे. ज्याला तू जाणण्याचा प्रयत्न करतो आहेस नचिकेता, ज्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतोयस तू, विचारतो आहेस, ते ज्याच्या प्रकाशामध्ये तुला हे जे ज्ञान होतं आहे, हे सगळं कळतं आहे, तो प्रकाश म्हणजेच तुझं स्वरूप आहे. आपण विचार केला होता, दिवा आणि देव, दिव धातूपासून हे 2 शब्द तयार होतात. एक भौतिक प्रकाश असतो, एक लौकिक प्रकाश असतो आणि एक अलौकिक प्रकाश असतो. दिवा जो असतो तो भौतिक प्रकाश आहे, तो लौकिक प्रकाश आहे. त्या प्रकाशामध्ये आपल्याला वस्तू दिसतात, त्या प्रकाशामध्ये आपल्याला वस्तू या डोळ्यांना दिसतात. पण डोळ्यांना दिसलेल्या वस्तू ज्या प्रकाशामध्ये आपल्याला कळतात, तो जो अलौकिक प्रकाश आहे, ज्याच्यामुळे आपल्याला समजतं, ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतं, तो जो प्रकाश आहे तो देव, तो अलौकिक प्रकाश म्हणजेच आत्मप्रकाश. त्या आत्मप्रकाशाच्यामुळे पदार्थांच्या अस्तित्वांचं ज्ञान आपल्याला होतं. चंद्र आणि सूर्य आणि विद्युत यांची उपमा या मंत्रामध्ये दिली आहे आणि असं म्हणतात की चंद्र सूर्यांच्यामुळे आपल्याला दिसतं असं आपल्याला वाटतं, पण चंद्र सूर्य देखील ज्याच्या प्रकाशामध्ये आपल्याला दिसतात, तो प्रकाश म्हणजे आत्मप्रकाश आहे. याचा विचार सखोल चिंतन मागच्या वेळेला आणि त्याच्याही आधीच्या मंत्रांच्या निमित्ताने झालेला आहे. जो ज्ञानप्रकाशक आहे, जो आत्मप्रकाश आहे, तो सगळ्यांचा प्रकाशक आहे. तो जो आहे तो आत्मा आहे आणि तो मी आहे. अशा पद्धतीचं सुंदर मार्गदर्शन नचिकेताला यमदेव करत आहेत. जे आपल्याला दिसतं ते मी नाही, ज्याच्या माध्यमातून दिसतंय, ज्याच्या प्रकाशात दिसतंय, ते सूर्यचंद्र किंवा दिवा हा भौतिक प्रकाश, तो मी नाही. ज्याच्या माध्यमातून मला दिसतंय ते माझे डोळे, जे बघतात ते डोळेसुद्धा मी नाही. जो बघतो तो जीव, ज्याला ते दिसतंय तो जीवसुद्धा मी नाही.
पण या सगळ्यांचं अधिष्ठान स्वरूप असलेलं जे तत्व आहे, जो खरा मी आहे, ज्याच्या प्रकाशामध्ये या सगळ्या गोष्टी घडल्यासारख्या वाटतात किंवा घडतात असं आपण म्हणू, दिसण्याची ही जी क्रिया, ती अधिष्ठान स्वरूप असलेला आत्मप्रकाश, ते माझं स्वरूप आहे, तो मी आहे. तमेव भांती मनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. असा हा अतिशय सुंदर ही श्रुतिवचन, हा सुंदर मंत्र कठोपनिषदातला आपण मागच्या वेळेला बघितला होता. थोडासा बारीक विचार आज आपण करणार आहोत. मागच्या झालेल्या वल्लींचा आधार घेऊन नचिकेताचे जे वेगवेगळे प्रश्न झालेले आहेत, त्याची कुठल्या पद्धतींनी उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत, त्याच्यामध्ये एक कॉमन थ्रेड जो ज्याला म्हणतो आपण, तो कुठला आहे, एक मुख्य सूत्र कुठलं आहे, आणि त्या सूत्राचा आढावा घेत नचिकेताचा हा जो प्रश्न आहे किंवा नचिकेताला इथे जे वर्णन केलेलं आहे, शाश्वत शांती किंवा शाश्वत सुख हे कशाच्यामुळे प्राप्त होतं, कसं प्राप्त होतं, कसं ते असतंच असतं, सहज असतं, पण आपल्या त्याच्याकडे लक्ष जात नाही, हे समजून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. अतिशय सुंदर आणि वेदांतशास्त्रातला हा अतिशय उत्तम असा विचार आपल्याला आज करायचा आहे. आत्मसुख म्हणजे काय, आत्मसुख आणि विषयसुख यातला फरक कसा आहे, हे आपण आज जाणून घेण्याचा थोडासा प्रयत्न करू. मला माहिती आहे तिसरी वल्ली सुरू करायची आहे, पण त्याच्या आधी थोडंसं हे फाउंडेशन झालं की मागचा विचार पूर्ण होईल आणि मग आपल्याला पुढे जायला मदतसुद्धा होईल. अनेक श्रुती, त्या श्रुतींचा अभ्यास मागच्या काही चिंतनांमधून आपण करत आहोत, केलेला आहे. अध्यात्मयोगेन धिगमेन देवं मत्वा धीरो हर्ष शोकौ जहाती. हर्ष आणि शोक दोन्हीही होत नाही. कशामुळे होत नाही? अध्यात्मशास्त्राचा देव म्हणजे कोण आहे याचा नीट विचार केला असता जो धीर पुरुष आहे, जो नीट विचार करू शकतो, जो बुद्धिमान आहे, त्या माणसास हर्ष शोकौ जहाती. हर्ष आणि शोक या द्वंद्वातून तो माणूस मुक्त होतो. पुढचा मंत्र आपण बघितला होता, स मोदते मोदनीयम हि लब्ध्वा. जो अशा प्रकारचा विचार करू शकतो ना, तो मोदते म्हणजे तो आनंदित होतो. ज्याला मोदनीय तत्व, आनंदाचं हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्व जे कळलं, जे जो जाणतो, त्याला आनंद होतो, तो सुद्धा मोदते म्हणजे आनंदी होतो. तम अक्रतुः पश्यती वीत शोक हो. त्याच्या जीवनात कधीही शोक होत नाही. वीत शोक होतो म्हणजे त्याचा शोक पूर्णपणे नाहीसा होऊन जातो. महांतम विभुमात्मानम मत्वा धीरो न शोचती. पुन्हा तोच शब्द आलेला आहे. अनुष्ठाय न शोचती. त्याचा शोक निघून जातो, शोकरहित तो होतो. आणि शोकरहित होतो आणि काय होतं तर सुखम शाश्वतम. 13व्या आणि 14व्या मंत्रामध्ये सुखम शाश्वतम आणि शांती शाश्वती हे शब्द आपण बघितले होते. जो अशा प्रकारे हे तत्व जाणण्याचा प्रयत्न करतो, तशा धीर पुरुषांना, त्या धीर पुरुषांना, बुद्धिमान पुरुषांना, सूक्ष्म विचार करण्याची शक्ती असलेल्या, जेव्हा मी पुरुष असा शब्द वापरतो आहे इथे, त्याचा अर्थ तो स्त्री आणि पुरुष असा भेद नसून अशा साधकांना, अशा उपासकांना असा अर्थ काढायचा. आणि काय होतं तर सुखम शाश्वतम न इतरेषाम. इतरांना नाही. सुख आणि शांतीची ही जी प्राप्ती आहे ती फक्त विचारानेच होते. इथे शास्त्रकारांनी तुलना केलेली आहे. कुणाला मिळतं आणि कुणाला मिळत नाही असं स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे. इतरांना मिळणार नाही. इतर म्हणजे कोण? जे अशा पद्धतीने विचार करत नाही आहे. शास्त्रांनी सांगून दिलेला, यमदेवांनी मांडून ठेवलेला हा जो विचार आहे, ज्याचा आपला विचार चाललेला आहे, असा विचार जे करत नाहीत त्यांना सुख आणि शांतीची प्राप्ती कधीही होणार नाही. जे माझं जसं चालू आहे ते तसंच चालू ठेवलं तर त्याने आत्मज्ञान होईल का, हा प्रश्न आहे. जे माझं जसं चालू आहे तसंच चालू ठेवलं म्हणजे माझा जसा प्रपंच चालू आहे तसंच चालू ठेवला. माझे राग लोभ जसे चालू आहे तसेच चालू ठेवले. माझे जे प्रपंचाबद्दलचे विचार आहेत ते तसेच चालू ठेवले. माझ्या ज्या आसक्ती आहेत, विषयांबद्दलच्या आसक्ती, प्रपंचाबद्दलच्या आसक्ती, माझ्या परिवारातल्या लोकांबद्दलच्या आसक्ती,
त्या जर का तशाच चालू ठेवल्या तर त्यांनी मला आत्मज्ञान होईल का? याचं उत्तर नाही असं येतं. अध्यात्मशास्त्राचा विचार फार महत्त्वाचा आहे. वेदांतशास्त्र आपल्याला किती सुंदर पद्धतीने सांगतं. ते म्हणतात वेदांतशास्त्राचा सखोल चिंतन, सूक्ष्म विचार जो करेल फक्त त्यालाच आणि त्यालाच फक्त तेषां सुखम शाश्वतम, आणि ते कुठल्याही दुसऱ्या मार्गाने मिळणार नाही, फक्त वेदांतशास्त्राचा विचार करूनच प्राप्त होईल. ही जी शांती आहे, हे जे समाधान आहे, ही जी तृप्ती आहे, ही कशामुळे प्राप्त होते, ही कुठे आहे, हे आपल्याला स्पष्टपणे कळलं पाहिजे. आपण कशाकरता जगतो आहोत आणि आपल्या प्रत्येक कृतीमध्ये कुठली प्रेरणा आहे याचा सूक्ष्म विचार झाला पाहिजे. नाहीतर आपली जी फरफट आहे या जीवनामध्ये, या प्रपंचामध्ये, काहीतरी केलं म्हणजे काहीतरी होईल आणि काहीतरी झालं म्हणजे मला काहीतरी मिळेल, अशा प्रकारची जी विचारधारा आहे, ही विचारधारा आपल्याला सतत फरफटत नेते, इकडून तिकडे तिकडून इकडे. असं होता कामा नये. म्हणून शाश्वत शांती, शाश्वत सुख, जी तृप्ती आहे, जो आनंद आहे, जी निर्भयता आहे, ती कशामुळे प्राप्त होणार आपल्याला, हे स्पष्टपणे कळून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज आपण विचार करतो आहोत आत्मसुख आणि विषयसुख यातलं अंतर काय आहे. माझं स्वरूप आनंदरूप असताना मला आनंद सोडून बाकीच्या इतर दुःखांची, इतर द्वंद्वांची अनुभूती सतत का येते आहे, हे जाणून घेतलं महत्त्वाचं आहे. ते जर का नीट समजून घेतलं तर मग आनंद स्वरूप असं असलेलं जे तत्त्वज्ञान, आनंद स्वरूप असं असलेलं जे माझं स्वरूप, मुळात मी आनंदरूप आहे, तो कशा पद्धतीने आहे हा विचार आपल्या अंतःकरणात रुजला, तो जर का नीट टिकला आणि तो जर का आपण सांभाळून सतत ठेवू शकलो तर आपल्या जीवनाचं कल्याण होऊ शकतं. एक विचार करूया. विषय सुखाबद्दल जेव्हा आपण म्हणतो, ह्या विषय सुखामध्ये आपण सतत आकृष्ट होतो असं आपण म्हणतो. विषय शब्दाची व्याख्या जशी केली आहे, विसिन्वन्ति इति विषयः, जे विषय म्हणजे जे जखडून ठेवतात, जे बंधनात घालतात, जे बांधून ठेवतात, त्याला विषय असं म्हटलेलं आहे. जे बांधून टाकतात ते विषय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे विषय आहेत. पंचविषय आपण सगळ्यांनी ऐकलेले आहेत. त्याचबरोबर सत्ता, संपत्ती, यश, कीर्ती, प्रतिष्ठा हे सुद्धा विषयच सांगितलेले आहेत. या विषयांबद्दल आपण ऐकलेलं आहे, त्याचं चिंतन आपण केलेलं आहे. होतं काय की आपण सतत आपल्या सुखाकरता म्हणून या विषयांवर निर्भर असतो, या विषयांवर अवलंबून असतो. कारण आपली अशी बुद्धी असते की ह्या विषयांच्या प्राप्तीने, या विषयांच्या भोगातून मला सुखाचा अनुभव येतो किंवा मला सुख मिळतं. चांगलं जेवण, चांगलं अन्न, चविष्ट भोग भोगल्यानंतर मला सुख मिळतं, मिष्टान्न खाल्ल्यानंतर मला आनंद होतो, अशा प्रकारची आपली धारणा आहे. बाहेरील सगळे विषय जे बाहेरच्या बाजूला असतात, त्या सगळ्या बाहेरच्या विषयांमध्ये आपण सतत बाहेर धावत असतो. ते बाहेरून ते विषय मिळवायचे प्रयत्न करत असतो आणि ते विषय आपल्याला बाहेरनं मिळत आहेत. ते मिळाल्यामुळे त्या विषयातनं आपल्याला सुख मिळतं आहे आणि ते सुख बाहेरनं माझ्या आतमध्ये येतं आहे, अशी माझी धारणा असते. पण शास्त्रकारांनी सुंदर पद्धतीने सांगून ठेवलेलं आहे, हे जे विषय सुख आहे हे कसं असतं, हे नेहमी दुःख मिश्रित असतं. ते अशुद्ध सुख म्हटलेलं आहे. अशुद्ध, दुःख मिश्रित. म्हणजे या सुखातून आपल्याला असं वाटतं की आत्ता सुख मिळतं आहे. ते सुख, विषय भोगताना आपल्याला सुख मिळतं असं वाटतं, पण त्यातनं दुःखाची निर्मिती त्याच्यामध्ये असते. ते अनित्य आहे. आता दुःख मिश्रित म्हणजे कसं, एकदा थोडंसं समजून घेऊ, उदाहरण बघू म्हणजे कळेल. नाही तर नुसतंच अशुद्ध आणि दुःख मिश्रित म्हटलं तर काही कळत नाही. उदाहरणार्थ बघायचं झालं तर, समजा मला काहीतरी मिष्ठान्न खायची इच्छा झाली आणि मी मिष्ठान्न खातोय. समोर माझ्या रसमलाई ठेवलेली आहे, मला खूप आवडते आणि मला ती खायची आहे. पण जर का डॉक्टरांनी मला सांगितलं असेल की तुम्हाला मधुमेह झालेला आहे, गोड खाण्यावर कंट्रोल करा, दुःख मिश्रित आलं. दुःखाची तिथे येते. मी खातो पण एखाद वेळेला,
रसमलाई, गोड पदार्थ, जिलेबी, छान श्रीखंड, बासुंदी, काय जे असेल ते खातो मी, पण मनामध्ये कुठेतरी टोचणी असते की अरे हे खायला नको. दुःख मिश्रित असतं, अनित्य असतं. अनित्य म्हणजे काय? सतत ते खाऊन आनंद होत नाही, आनंद मिळत नाही. नुसतंच रोज रोज रसमलाई खाल्ली तर एक दिवस त्याचा तिटकारा येतो. असं वाटतं की आता दुसरं काहीतरी खावं. रोज रोज काय तेच तेच. एकच पदार्थ तो कितीही आवडीचा असला तरी तो रोजचा रोज खाता येत नाही. ते सुख नित्य नसतं, ते टिकत नाही पुरेसं. आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी पदार्थातनं ते सुख आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. ते सुख अपूर्ण असतं. विषयातनं मिळणारं जे सुख असतं ते अपूर्णसुद्धा असतं. अपूर्ण म्हणजे त्यांनी कधीही तृप्ती होत नाही. ते कितीही खाल्लं, रसमलाई कितीही खाल्लं तरी त्यांनी तृप्ती होत नाही, मन भरत नाही. आज खाल्ली, उद्या खाल्ली, किती खाल, नाही भरत मन. दुसरं काहीतरी खायची इच्छा होते. खूप गोड झालं असं वाटतं की आता काहीतरी खारा पदार्थ काहीतरी खावं, तिखट काहीतरी खावं, चमचमीत काहीतरी खावं. खूप गोड झालं तरी खूप गोड खाल्ल्याने समाधान झालं असं नाही. काल खूप गोडाचं जेवण झालं, मग आज काय? आज काहीतरी दुसरं कर. खायचं तर आहे पण दुसरं कर. तेच तेच पदार्थ नको. अपूर्ण. विषयातलं जे सुख असतं ते नेहमी अपूर्ण असतं. त्यांनी कधीही तृप्ती होत नाही. ते सुख परतंत्र असतं. परतंत्र म्हणजे कशावर तरी अवलंबून आहे. गोड खाण्याचं सुख माझ्यासमोर गोड पदार्थ असल्यावर अवलंबून आहे. तो जर का गोड पदार्थ असेल तर मला आनंद होतो. जेवणामध्ये गोड पदार्थ दिलाच नाही तर मला अजिबात आनंद होत नाही. आणि हे जे सुख असतं हे त्रिपुटी सहित असं असलेलं सुख आहे. विषयातील सुख, जो विषय आहे तो आणि तो जो भोक्ता आहे, तो विषयांचा जो भोक्ता आहे तो भोक्ता, अशा भोक्ता, भोग्य, विषय आणि भोग अशी ही जी त्रिपुटी आहे, या त्रिपुटीसह असलेलं हे जे सुख आहे ते त्रिपुटी सहित असतं. त्याच्यामध्ये नेहमी ह्या तीन गोष्टी असतातच असतात. पण आत्मसुख मात्र तसं नाही. आत्मसुख हे अत्यंत शुद्ध आहे. त्याच्यामध्ये दुःखाचा तरंगसुद्धा नाही, दुःखाचा लवलेशसुद्धा नाही. त्याला सुख म्हणतो आपण. त्या सुखाकरता आपण सतत प्रयत्न करतो. एखादा चांगला शब्द इथे वापरायचा झाला तर त्याला आपण आनंद असं म्हणू. आत्मसुख, आत्मानंद, आत्म्याचा आनंद आहे. कारण सुखाबरोबर दुःख हा शब्द येतो, पण आनंदाला दुसरा विरुद्धार्थी शब्द नाही. तिथे दुःखाचा लवलेशसुद्धा नाही. असं शुद्ध असलेलं हे जे सुख आहे ते आत्म्याचं सुख आहे. हे आत्मसुख नित्य आहे, सतत आहे, कधीही नाही असं होत नाही. आत्मसुख एकदा प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या कुठल्याही सुखांकरता धावपळ करावी लागत नाही. ती तळमळ उरत नाही. आत्मसुख हे पूर्ण आहे. आत्मसुख स्वतंत्र आहे, ते अजिबात परतंत्र नाही. आत्मसुख स्वतंत्र आहे म्हणजे काय? ते आहेच आहे. त्याच्याकरता काहीतरी असावं, काहीतरी नसावं अशी अपेक्षा नाही. विषयसुखाच्या बाबतीत तसं नाही. विषयसुखामध्ये परतंत्र म्हटलेलं आहे. विषयसुखाला त्याचं कारण काय? मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जर का विषयसुख, समोर काहीतरी गोड पदार्थ आहे, रसमलाई आहे, ती मला खायची आहे, पण ती खाण्याकरता म्हणून जेव्हा मी जातो त्यावेळेला काही गोष्टींवर ते जे सुख आहे ते अवलंबून आहे. उदाहरणार्थ, ती रसमलाई चांगली झालेली असली पाहिजे. ती अगोड असून चालत नाही, म्हणजे ती पुरेशी गोड पाहिजे. कशावर तरी अवलंबून आहे. दुसरी गोष्ट, ती रसमलाई खाताना माझी तब्येत चांगली पाहिजे. भलेही मला मधुमेह नसेल, भलेही मला डायबिटीज नसेल, पण जर का मला 3 किंवा 4 ताप असेल तर ती रसमलाईसुद्धा मला खाण्याची इच्छा होणार नाही. ती रसमलाईसुद्धा मला कशी लागेल? कडू लागेल. तोंडाची चवच गेलेली असते पूर्ण. म्हणजे कशावर तरी अवलंबून आहे. पुन्हा आत्मसुख तसं कशावरही कोणावरही अवलंबून नाही. तुम्ही कसेही असले तरी आत्म्याचं सुख, आत्मसुख जे आहे ते स्वतंत्र आहे आणि ते त्रिपुटी रहित आहे. त्रिपुटी रहित असलेलं हे जे आत्मसुख, तिथे त्रिपुटीचा नाश झालेला असतो. आत्मसुखाचा भोग घेणारा भोगता तिथे नसतो. आत्मा हा काही विषय नाही आहे कशाचा की त्याचा भोग घ्यायचा आहे म्हणून. म्हणून हे असं परमसुख ज्याला म्हटलेलं आहे, सुख शांती ज्याला म्हटलेलं आहे, ते अनिर्देश्य असलं, अनिर्वाच्य असं असलं तरी अशा सुखाचा
अनुभव कशा पद्धतीने आपल्याला येतो ते जाणून घेताना आपला विचार चालला आहे की जे विषय असतात हे विषय सुख बांधून टाकतात, पण आत्मसुख बंधनांच्यापासून मुक्त करतं, बंधनरहित असं असतं. जे विषय आपले असतात, बघा एक लक्षात घ्या, विषय बाहेरच्या बाजूला असतात म्हणून आपली बुद्धी बाहेर असते. हा विचार आपला करून झालेला आहे. परांची खाणी व्यथृणत स्वयंभू याच्याबद्दल आपण विचार केला होता. आपली इंद्रिय बाहेर धावतात कारण आपल्याला बाहेरनं पदार्थातनं सुख मिळवायचं असतं म्हणून. पण हे जे आत्मसुख आहे हे आपल्या अंतरंगातच असल्यामुळे, आतमध्येच असल्यामुळे तो विचार आपल्याला दृढ करून ठेवणं भाग आहे. आमचे डॉक्टर काका नेहमी सांगतात, परमार्थशास्त्राचं एकच उद्दिष्ट आहे. परमार्थशास्त्र जो शिकतो आहे त्यांनी एक गोष्ट पूर्ण नीट लक्षात ठेवावी. एकच उद्दिष्ट आहे. काय उद्दिष्ट आहे? सर्वप्रथम सुखरूप व्हायचं, मग सुखाने जगायचं आणि एक दिवस सुखाने हा देह आणि हे जग सोडून द्यायचं. एवढंच फक्त परमार्थशास्त्राचं उद्दिष्ट आहे. मग सुखरूप होण्याकरता म्हणून वारंवार सुखी जो होतोय तो सुखरूप झालेला नाही हे लक्षात घ्यायचं. वारंवार सुख जेव्हा आपण पदार्थांमधनं शोधतो, विषयांमधनं शोधतो, याचा अर्थ सुख कुठे आहे हे आपल्याला अजून नीट कळलेलं नाही. मग सुखरूप जो झालेला असतो त्यांनी सुख कुठे आहे हे जाणलेलं असतं. सुख कुठे आहे हे ओळखून तो सुखरूप होऊन गेलेला असतो आणि सुखरूप होऊन तो सुखाने जगत असतो. असे संत असतात. पण बाहेरील सुखावर मी निर्भर नाही, बाहेरील सुखांकरता माझी तळमळ नाही, बाहेरील सुखांकरता माझा प्रयत्न नाही, बाहेरनं सुख प्राप्त करण्याकरता माझे खटाटोप नाहीत, हे लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि तेच सुख आतमध्ये आहे, आपल्याच अंतरंगामध्ये आहे, हे जर का कळलं तर आपल्याला जी शांती आणि सुखाची जी अनुभूती इथे सांगितली आहे कठोपनिषदामध्ये ती सापडेल. सगळे संत, सगळे शास्त्र आपल्याला याचा फार सुंदर विचार, सुखाची मीमांसा ज्याला म्हटलेलं आहे ती करून ठेवलेली आहे. माऊलींची फार सुंदर ओवी चिंतना करता, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. तैसा हृदयामध्ये मी रामू, इथे रामू म्हणजे आत्माराम. माझ्या हृदयामध्ये म्हणजे माझ्या अंतरंगामध्ये जो आत्माराम आहे, तो आत्माराम माझ्या आतमध्येच असताना जो सर्व सुखांचा आरामू असं म्हटलेलं आहे. सगळ्या सुखांचा आरामू म्हणजे सगळी सुख जिथे आहेत, सुखाचे जे आगर असं जे आहे तो आत्माराम, तो माझ्या आतमध्येच आहे. तो माझ्या आतमध्ये असतानासुद्धा भ्रांत पुरुष जे असतात, भ्रमिष्ट जे असतात, अज्ञानी जे असतात, की भ्रांतासी कामू म्हणजे काम, त्यांचा काम, त्यांच्या इच्छा, त्यांच्या वासना ह्या विषयावरी, की भ्रांतासी कामू विषयावरी, विषयांकडे ते आकृष्ट झालेले असतात. जे विषयांकडे वाहवत जातात त्यांना माऊली भ्रांत असं म्हणते, भ्रमिष्ट असं म्हणते. मग जर का मी विषयांकडे आकृष्ट होत असेल, आकृष्ट हा शब्द आहे बरं, विषयांकडे आकृष्ट होत असेल, तिथे माझी जर का आसक्ती असेल, तिथे जर का माझ्या इच्छा असतील, तिथे जर का माझ्या वासना असतील, तर मी सुद्धा भ्रांत म्हटलं पाहिजे स्वतःला. पण ज्ञानीपुरुष कसे असतात? ज्ञानीपुरुष अंतरंगामध्ये असलेला जो आत्माराम आहे त्या आत्मारामावर त्यांची दृष्टी असते. आतमध्येच जे सुख आहे त्या सुखाच्या करता म्हणून मी बाहेर शोधतो आहे, पण जेव्हा मी बाहेर सुख शोधतो आहे त्यावेळेला मला आतल्याच सुखाचा अनुभव येतो. तो कशा पद्धतीने येतो याचा विचार आज आपल्याला करायचा आहे. एखादा भिकारी विचार करा, त्याच्याकडे भरपूर पैसा असतो, तो ज्या ठिकाणी बसला असतो त्या ठिकाणी भरपूर धन असतं खरं म्हणजे, पण अनेक वर्ष तो नुसतं त्या धनावर बसूनसुद्धा भीक मागण्याचं काम करत असतो. अगदी त्याच पद्धतीने जणू काही आपला सुखाचा जो धन आहे ते आपल्याच आतमध्ये आहे, पण तरीसुद्धा आपण सगळीकडे इकडे तिकडे त्या सुखाची भीक मागत विषयांकडे आकृष्ट होतो आहोत. बरं, आपण विषयांकडे आकृष्ट होतो हे आपल्यामुळे होतं, ते विषय आपल्याला बंधनात टाकत नाहीत. खरं म्हणजे विषय जखडून ठेवत नाहीत. असं शास्त्र म्हणतं असं की विषय जखडून ठेवतात म्हणून, पण विषय जखडून ठेवत नाही. आपण त्या विषयांच्या आसक्तीमुळे त्या विषयांना आपण घट्ट धरून बसतो आणि मग आपण म्हणतो की हे विषय मला घट्ट धरून ठेवतात, मला जखडून ठेवतात.
तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. हृदयामध्ये मी रामू, हृदय शब्द वापरला आहे इथे. आता तुम्ही म्हणाल हृदयामध्ये मी रामू म्हणजे हृदय असं एवढं आकाराचं इथे बसलेलं आहे छातीमध्ये, ते हृदय का? नाही. बायोलॉजिकल जर का आपण बघितलं, आपल्या शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जे शरीरामध्ये आहे ते हृदय असा याचा अर्थ नाही, तर हृदय म्हणजे इथे अंतःकरण सांगितलेलं आहे. हृदयामध्ये मी रामू म्हणजे अंतःकरणात असलेला, वास करत असलेला तो आत्माराम. आता हे जे अंतःकरण असतं ते अंतःकरण काय फक्त हृदयात असतं का? नाही, ते संपूर्ण शरीरभर व्यापून आहे. संपूर्ण शरीरभर व्यापून असलेलं हे जे अंतःकरण आहे ते अंतःकरण आपल्याला दिसत नाही. हे जर का शरीर ओपन केलं, याची चिरफाड केली आणि कुठे आहे शोधू म्हटलं तर हे धडधड करणारं हृदय सापडेल एक वेळ, पण जे अंतःकरण आहे ते अंतःकरण सापडणार नाही. पण आपण सगळेजण जाणतो की आपल्या सर्वांमध्ये अंतःकरण असतं. अंतःकरण असतं. या अंतःकरणामध्ये असलेला तो जो राम आहे, आत्माराम आहे, तो सगळ्यांचा आराम आहे. सर्व सुखाचा आरामू तैसा हृदयामध्ये मी रामू. इथे माऊलींनी फार सुंदर शब्द पेरलेला आहे, तैसा. तैसा म्हणजे कैसा असा प्रश्न येतो. मग तैसा म्हणजे याच्या आधी माऊलींनी 2 ओव्या सांगितलेल्या आहेत. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, परी ते अभोरोनी गोचिड, अशुद्ध काय न सेवती. गोचिड असतं ते गोचिड त्या गाईच्या आचळावर असतं आणि ते तिथे आपली सोंड खुपसून त्या गाईच्या आचळातनं ते गोचिड रक्त पीत असतं. अशुद्ध असं असलेलं ते रक्त पीत असतं. माऊली दृष्टांत देतात. माऊली म्हणतात की त्या गोचिडाने जरा थोडासा प्रयास करून थोडीशी जर का अजून आतमध्ये सोंड घातली, त्या आचळामध्ये असलेलं जे दूध, जे अमृत आहे, त्या गाईचं पवित्र असं असलेलं जे गोड दूध आहे, ते दूध त्याला प्राप्त होईल. पण तसं होत नाही. तो गोचिड काय करतो, तिथल्या तिथे बाहेरच्या बाहेर, आतमध्ये सोंड न घालता बाहेरच्या बाहेर सोंड घालून ते अशुद्ध असं रक्त पीत बसतो. दुसरा अजून एक दृष्टांत माऊलींनी दिलेला आहे, तो म्हणजे भुंग्याचा आणि बेडकाचा. कमळ असतं चिखलामध्ये, चिखलामध्ये उमललेलं ते कमल, त्या कमळावर सुंदर पराग असतात. त्या पराग कणांना घेणारा करता म्हणून एक कोणीतरी भुंगा उडत उडत येतो आणि त्या कमळातील पराग सेवन करतो. पण तो जे बेडूक असतो, तो बेडूक मात्र त्या चिखलातल्या किड्यांना खात बसतो, चिखल खात बसतो, असं माऊली म्हणतात. सुंदर प्रत्यक्ष सुख असं जे सुख आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे ते तिथे असताना, म्हणजे कमळाचे पराग तिथे सुख असताना, तो बेडूक ज्या पद्धतीने चिखल खात बसतो, त्या चिखलातले किडे खात बसतो, त्या पद्धतीने हा मनुष्य, भ्रांत असा असलेला हा मनुष्य आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असलेलं सुख त्याचं सेवन करण्यापेक्षा बाहेरच्या अनेक प्रकारचा विषय सुखांचा चिखल खात बसतो. माऊलींनी आपल्या सगळ्या साधकांना बेडूक म्हणून ठेवलेलं आहे. सुखरूप आत्माराम आतमध्ये आहे, पण आपण विषयांमध्ये ते सुख शोधत बसतो. का शोधत बसतो? का शोधत बसतो? त्याचं कारण काय आहे? अंतःकरणात असलेलं जे सुख आहे ते आपल्याला जाणवत नाही. आपल्या अंतःकरणाचे 4 घटक आहेत. त्या 4 घटकांचा आपण थोडा विचार करू. अंतःकरण चतुष्टय हा शब्द आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. अंतःकरणाचे 4 घटक मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, हे ते 4 घटक आहेत. 4 घटक म्हटल्यानंतर 4 भाग करायचे असा तसा अर्थ होत नाही. अंतःकरण एकच आहे. तेच अंतःकरण, त्याला वृत्ती असं म्हणतात. अंतःकरण वृत्ती हा शब्द आहे. ती वृत्ती वेगवेगळ्या प्रकारेने जेव्हा आपल्या अंतःकरणात उठते त्यावेळेला त्यांच्या जे रूप ती वृत्ती घेते त्या वृत्तीने त्याच अंतःकरणाला 4 प्रकारे संबोधित केल्या जातं. संकल्प विकल्पात्मका मनाहा. जेव्हा संकल्प विकल्पाचं काम सुरू असतं त्यावेळेला आपल्या त्या अंतःकरण वृत्तीला मन असं म्हटलेलं आहे.
निश्चयात्मका वृत्ती सा बुद्धी. जेव्हा झालेले संकल्प विकल्पातनं एखादा निश्चय ठरतो त्यावेळेला निश्चय घेण्याचं काम जेव्हा ती वृत्ती करते, अंतःकरण वृत्ती करते, तेव्हा त्या वृत्तीला बुद्धिवृत्ती असं म्हणतात. जो करून ठेवलेला निश्चय आहे तो पकडून ठेवावा लागतो. त्या पकडून ठेवलेल्या निश्चयाला अवधारणात्मका वृत्ती सा चित्त. त्याला चित्त असं म्हणतात, त्याला चित्तवृत्ती असं म्हणतात. धरून ठेवते एखादी गोष्ट. आणि अहंकार, चौथी वृत्ती, अहंकार इति अहंकार. अहंकार वृत्ती, मी 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 असं जो सतत विचार करत असतो त्याला अहंकार वृत्ती असं म्हटलेलं आहे. मगाशी आपण विचार केला, हे अंतःकरण दिसत नाही, पण हे अंतःकरण हृदयामध्ये म्हणजे संपूर्ण शरीरामध्ये व्यापून आहे. डोक्यापासून तर पायाच्या बोटापर्यंत अंतःकरण वृत्ती व्यापून आहे. आता वेदांत शास्त्र काय सांगतंय? सतत होणाऱ्या मनामध्ये संकल्प आणि विकल्पांचे विचार आपल्या मनामध्ये येत असतात. ते संकल्प आणि ते विकल्प सतत मनामध्ये निर्माण झालेले, त्याच्याबद्दल काहीतरी एक विचार करण्याचं काम बुद्धी करते. जो निश्चय करून ठेवलेला आहे तो पकडून ठेवण्याचं काम चित्तवृत्ती करतं. आणि मी संकल्प केला, मला असं करायचं आहे, मला असं वाटलं, मी अशा पद्धतीने निर्णय घेतो, माझा असा निर्णय होता, मी घेतलेला जो निर्णय आहे तो मी आता त्याची अंमलबजावणी करणार, अशा प्रकारचा मी, माझा संकल्प, माझा निर्णय, माझं कर्तृत्व असं म्हणून मी 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 असलेला हा सतत तीनही वृत्तींच्या बरोबर अनुस्यूत असलेला, म्हणजे मन, बुद्धी आणि चित्त या तिन्ही बरोबर सतत काम करणारा, मी केलं, माझा संकल्प, माझी बुद्धी, माझा निर्णय असं म्हणणारा हा जो अहंकार आहे, हा अहंकारसुद्धा तिथे आहे. हे चारही घटक म्हणजेच अंतःकरण हे जेव्हा शांत होतं पूर्णपणे, त्यावेळेला आपल्याला सुखाचा अनुभव येतो. आतमध्येच असलेल्या तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, हा अनुभव आपल्याला कधी येतो? जेव्हा हे चार घटक शांत होतात. कुठले घटक चार? परत मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आपण स्लाईडवर बघता आहात. हे चार वेगवेगळे नाहीत, एकच आहे, एकच अंतःकरण वृत्ती. चार पद्धतीने वेगवेगळ्या छटा आहेत त्याच्या, त्या अंतःकरणाच्या. ज्या पद्धतीने एकच पुरुष, एकच माणूस, आई त्याला मुलगा म्हणून हाक मारते, त्याची बायको त्याला पती म्हणून हाक मारते, त्याचा पुत्र त्याला बाबा म्हणून हाक मारतो, त्याच्या ऑफिसमधले काही कलिग्स त्याला बॉस म्हणून आवाज देतात, साहेब म्हणून आवाज देतात. व्यक्ती एकच असतो पण संदर्भाने त्याची नावं बदलतात. अगदी त्याचप्रमाणे अंतःकरण एकच आहे. ते अंतःकरण एकच जरी असलं तरी संदर्भाप्रमाणे त्याच्या कार्यपद्धती, त्या वृत्तींच्या पद्धतीने ते अंतःकरण वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत आहे. चारही गोष्टी जेव्हा शांत होतात त्यावेळेला आपल्याला सुखाचा अनुभव येतो असं आपण जेव्हा म्हणतो, त्याचा थोडासा बारीक विचार आपल्याला करायला हवा. आणि हा विचार शास्त्राने करून ठेवलेला आहे. अत्यंत सुंदर पद्धतीने हा विचार मांडलेला आहे. कशा पद्धतीने आपल्याला ह्या चारही घटक, हे चारही पदर अंतःकरणाचे जेव्हा शांत होतात त्यावेळेला सुखाचा अनुभव का येतो, कसा येतो, याचा आपल्याला अनुभव आहे का? दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अनुभव आहे का? आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. त्या अनुभवावरून आपण त्याला तर्क लावून काही अजून आपल्या स्वतःच्या तर्काची जोड आणि अनुभवाची जोड देऊन हा विचार आपल्या रोजच्या जीवनामध्ये, साधनेमध्ये त्याचा उपयोग आपल्याला कसा करता येईल, आलेल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण कसे सुखरूप राहू शकू, याचा विचार आपल्यालाच करायचा आहे. असा जर का विचार एकदा नीट झाला, सुखाचा शोध आपण कुठे घेतो आहोत आणि तो नेमका कुठे घ्यायला पाहिजे हे जर का कळलं किंवा कुठनं होतो याचा एकदा अंदाज आला की आपलं खूप सगळं काम सोपं होऊन जातं. बघा, विचार करू. मन, बुद्धी, चित्त, अहंकार रोज आपल्याला अनुभव येतो का? सुखाचा अशा पद्धतीचा अनुभव आपल्याला रोज येतो का? साधा प्रश्न आहे. त्याचं उत्तर होय असं आहे. दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला रोज अनुभव येतो. आपलं मन, चित्त, बुद्धी, अहंकार सगळं शांत झालेलं असतं. कधी
कधी आपण एवढा सूक्ष्म विचार कधी केलेलाच नसतो, कारण तेवढा आपल्याकडे वेळच नसतो. वेळ का नसतो? कारण दिवसातनं 50 वेळेस पहिले व्हॉट्सअप चेक करायचं असतं, दिवसातनं 10 वेळेस बातम्या चेक करायच्या असतात, दिवसातनं 100 वेळेस ईमेल्स चेक करायचे असतात, दिवसातनं 4 वेळा खायचं असतं, दिवसातनं 10 वेळा मित्रांना फोन करायचे असतात. आणि एवढं सगळं केल्यानंतर जर का थोडाफार वेळ मिळाला तर मग काहीतरी खेळायचं असतं. सुडोकू नावाचा खेळ आहे, खूप जण खेळतात. असो, मनबुद्धी चित्त अहंकार, सूक्ष्म विचार करायचा आहे. बाहेरचे सगळे आपली धाव थांबवून चित्तामध्ये आतमध्ये वळवायचं आहे. कशा पद्धतीने आपल्याला अनुभव येतो? रोज अनुभव येतो आपल्याला गाढ झोपेमध्ये. अशा पद्धतीने मनबुद्धी चित्त आणि अहंकार शांत झाल्यामुळे आनंदाची अनुभूती येते. आपण सगळ्यांना जाणतो, सगळ्यांना गाढ झोप हवी असते, सगळ्यांना गाढ झोप लागते, छान लागते. झोपेत होतं काय नेमकं? झोपेमध्ये आपलं मन कुठल्याही प्रकारचा विचार करत नाही, कुठल्याही प्रकारचे संकल्प करत नाही, म्हणून आपलं मन शांत झालेलं असतं. गाढ झोपेमध्ये आपल्या मनाचं काम संपलेलं असतं. मन निवृत्त झाल्यामुळे, मन शांत झाल्यामुळे संकल्प नाही, विकल्प नाही, आणि संकल्प विकल्प नाही म्हणून तिथे बुद्धीसुद्धा आपली शांत झालेली असते. बुद्धी शांत झाल्यामुळे चित्ताचंही काही काम उरलेलं नसतं, चित्त पण शांत झालेलं असतं. आणि आपला अहंकार, ज्याच्या मैदानावर या तिन्ही गोष्टी आहेत, तो मी 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 असं सतत करणारा जो विचार, तो आपला अहमसुद्धा शांत झालेला असतो. गाढ झोपेमध्ये मी पुरुष आहे, मी प्रमोद आहे, मी अमुक अमुक आहे, मी अमुक अमुक ठिकाणी राहतो, असं कुठल्याही प्रकारचं भान तिथे राहिलेलं नसतं. त्यावेळेला आपला शांत जेव्हा झोप लागते, सुषुप्तीत जेव्हा जेव्हा जातो आपण, त्यावेळेला तिथे चारही गोष्टी, आपलं अंतःकरण पूर्णपणे शांत झाल्यामुळे आपल्याला सुखाचा अनुभव येतो. तिथे खरं म्हणजे सुखाचं एकही साधन नाही आहे. गाढ झोपेमध्ये सुखाचं एकही साधन नाही आहे. गाढ झोपेमध्ये फोन नाही आहे, गाढ झोपेमध्ये टी व्ही नाही आहे, गाढ झोपेमध्ये रसमलाई नाही आहे, गाढ झोपेमध्ये माझं घर नाही आहे, माझी गाडी नाही आहे, माझं ऑफिस नाही आहे, माझा परिवार नाही आहे, माझे प्रियजनसुद्धा नाही आहेत. गाढ झोपेमध्ये सांगतोय बरं का मी. गाढ झोपेमध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे कुठलेही विषय नाही, कुठलेही भेद नाही, कुठलंही सुखाचं साधनसुद्धा नाही, आणि तरीसुद्धा गाढ झोपेमध्ये शांत सुख आपल्याला लाभतं. बघा, विचार करा, एखादा माणूस दिवसभर खूप कष्ट केलेले असतात, खूप काम केलेलं असतं, थकलेला असतो, जागरण झालेलं असतं, बरंच काम झाल्यानंतर जेव्हा घरी येतो त्यावेळेला काय म्हणतो तो? आता मला काही नको, आता मला झोपायचं आहे. आई म्हणते अरे काहीतरी खाऊन घे. तो म्हणतो आता मला 4 घास खायची सुद्धा इच्छा नाही, मला इतकी प्रचंड झोप आता अनावर झालेली आहे, मला खूप झोप आलेली आहे. बायको म्हणते थांबा जरा, मला पसारा आवरू दे इथला. तो म्हणतो पसारा असला काय नसला काय मला काही फरक पडत नाही. पंखा लावायचा का नाही, पंखा लावला काय नाही लावला काय मला फरक पडत नाही. मला कुठला आजूबाजूला कुठले वास आहेत का नाही याची पर्वा नाही, जागा कशी आहे याची पर्वा नाही, पसारा किती आहे याची पर्वा नाही. तो म्हणतो आता मला फक्त झोपू द्या. काहीही काम करून आल्यानंतर, खूप थकून आल्यानंतर सगळ्यात पहिले मनुष्याला काय हवं असतं तर झोप. ही झोप अत्यंत प्रिय असते. समजा मी तुम्हाला म्हटलं, विचार करा थोडासा, विषयांमध्ये सुख आहे आपला विषय चालला आहे बरं का, आहे का नाही ही मीमांसा चालली आहे आपली, सुखाची मीमांसा. समजा मी तुम्हाला म्हटलं तुम्हाला विषयांमधनं जे सुख पाहिजे ते सगळ्याच्या सगळ्या प्रकारचं सुख मी तुम्हाला पुरवतो. अगदी तुम्ही महिनाभर माझ्या घरी येऊन राहा, तुम्हाला रोज रसमलाई देण्यात येईल, तुम्हाला पाहिजे ते पदार्थ करून खाऊ घालीन, तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीचे सगळे कपडे लत्ते, खाणं पिणं, फोन, टी व्ही, काय पाहिजे ते, ज्या विषयांमधनं आपल्याला आनंद मिळतो असं वाटतं त्या सगळ्या विषयांची पूर्ती करण्याची तयारी आहे. फक्त तुम्ही महिनाभर झोपायचं नाही. थोडा विचार करा, शक्य आहे का आपल्याला असं? शक्य आहे का? झोपायचं नाही म्हटलं तर झोप नाही. बाकीचं सगळे विषय दूर करा आणि मला झोपू द्या.
का असं होतं? ज्या विषयांकरता आपण सतत धडपड करतो जागेपणी, सतत तळमळतो, धावाधाव करतो, हेलपाटे घालतो, ते विषय आपण सगळेच्या सगळे दूर सारून आपण म्हणतो की आता मला फक्त झोपू द्या, असं का होतं? त्याचं एकच कारण आहे, तिथे आत्मसुखाचा अनुभव आपल्याला येतो, आनंदाचा अनुभव आपल्याला तिथे येतो. का? त्याचं कारण मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या चारही गोष्टी तिथे शांत झालेल्या असतात. खरी गाढ झोप लागली असेल तर बरं का. तुम्ही म्हणाल मी झोपतो आणि मग मला स्वप्नामध्ये तर हे सगळं दिसतंच की, रसमलाई दिसते स्वप्नामध्ये, माझे परिवारातले लोक येतात स्वप्नामध्ये, अनेक ठिकाणी मी जाऊन भटकतो स्वप्नामध्ये. स्वप्न पडलं तर स्वप्नावस्था ही वेगळी आहे. आपण विचार केलेला आहे, जागृतावस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था. स्वप्नामध्ये दुःख देखील होतात, स्वप्नात कष्टसुद्धा होतात, भयावह स्वप्नसुद्धा पडतात. म्हणून स्वप्न हा विषय नाही चालला आपला. जी झोप आपण म्हणतोय ती गाढ झोप. खूप जर का स्वप्न पडली चित्रविचित्र, तर सकाळी उठल्यानंतर आपण म्हणतो की आज माझी काही झोप नीट झाली नाही, झोप काही नीट झाली नाही. म्हणून कितीही विषय भोगले तरी सुषुप्तीत असलेल्या सुखासाठी सगळे जीव मात्र आतुर असतात. याच्यावरनं एक लक्षात येतं, या अनुभवातनं आपल्या एक लक्षात येतं की मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्या चार गोष्टी जेव्हा शांत होतात त्यावेळेला आपला आतमध्ये असलेल्या सुखाचा अनुभव येतो. आतमध्ये असलेल्या सुखाचा अनुभव येतो. कारण तिथे सुखाकरता दुसरं कुठलंही साधन, बाकीची कुठल्याही गोष्टी तिथे नसतात, तरीसुद्धा आपल्याला सुखाचा अनुभव तिथे येतो. म्हणून मग आता प्रश्न असा आहे की जर का झोपेमध्ये, गाढ झोपेत असा अनुभव येतो सुखाचा, जो खरं म्हणजे आपल्याला असं वाटतं की ते आत्मसुख आहे, पण ते आपल्याला आपण ते लक्षात घेत नाही. कारण झोपेमध्ये जे संस्कार असतात ते आपल्या अज्ञानाचे असतात. ते संस्कार तसेच्या तसे राहतात. आपलं अज्ञान तिथे मिटत नाही, आपलं तिथे अज्ञान पुसल्या जात नाही. आपण खऱ्या अर्थाने आत्मसुख जरी का मिळत असलं तरी ते आत्मसुख आहे अशा अर्थाने ते आपण जाणत नाही, ओळखू शकत नाही, त्याचं ज्ञान आपल्याला होत नाही. मग आता हे जे झोपेत सुख असतं तसं जर का आपल्याला जागृतीमध्ये मिळालं तर किती छान. तसं होऊ शकतं का? जागृतीमध्ये असं सुख मिळेल का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जागृतीमध्ये असं सुख मिळालं तर किती सुंदर. एक दृष्टांत बघू म्हणजे आपल्याला कळेल आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार सुद्धा स्पष्ट होऊन जातील. जागेपणी कुठल्या पद्धतीने मन काम करतं. मी म्हटलं मन संकल्प आणि विकल्प करतं. कशा पद्धतीने संकल्प आणि विकल्प होतात. मला असं कळलं, काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, हैदराबादमध्ये स्टारबक्सचं दुकान, स्टारबक्सची कॉफी, अतिशय फेमस प्रसिद्ध अशी स्टारबक्स नावाची एक कॉफीची चेन आहे अमेरिकेमध्ये. तर त्याचं एक ब्रांच इथे हैदराबादमध्ये उघडण्यात येणार आहे. जुबली हिल्स नावाची एक मोठी जागा आहे, पॉश इलाईट लोकांची अशी जागा, तिथे ती स्टारबक्सची कॉफी मिळणार असं मी पेपरमध्ये वाचलं. आणि त्याची आता 2 महिन्यानंतर ती उघडणार आहे, स्टारबक्सची 2 आठवड्यानंतर ती उघडणार आहे माझ्या लक्षात आलं. आणि मला एकदम माझ्या सगळ्या जुन्या आठवणी जागृत झाल्या. अरे आपण अमेरिकेमध्ये असताना कशा पद्धतीने ती स्टारबक्सची कॉफी प्यायचो, वा वा किती छान असायची ती कॉफी, वगैरे वगैरे सगळ्या आठवणी. माझ्या मनामध्ये संकल्प झाला, माझं मन काम करायला लागलं की आता इथे हैदराबादमध्ये जेव्हा स्टारबक्सचं दुकान ते उघडेल तर तिथे त्या कॉफी शॉपमध्ये मी जाईल आणि ती कॉफी पिईल. झाला संकल्प, झाला मनामध्ये संकल्प. झाल्याबरोबर अरे पण ते कधी उघडणार आहे प्रश्न, लगेच विकल्प सुरू झाले. कधी उघडणार आहे, ती तारीख कधी आहे, तो वार कुठला आहे, तो ऑफिस आहे का वीकेंड आहे, आपल्याला जायला मिळेल की नाही, जायला जमेल की नाही, किती वाजता जायचं. एका संकल्पाबरोबर हे सगळे प्रश्न पुढचे विकल्प म्हणून उभे राहिले. झालं, स्टारबक्सची कॉफी घ्यायची, स्टारबक्सची कॉफी घ्यायची. निर्णय घेतला बुद्धीने लगेच, काही वेळ लागला नाही बुद्धीला निर्णय घ्यायला. स्टारबक्सची कॉफी प्यायचीच. कारण का, जुने संस्कार, जुन्या वासना तशा होत्या म्हणून चित्तावर. बुद्धीने निर्णय केला लगेच. संचित तैसी बुद्धी उपजे मना माझी सांगून ठेवलेलं आहे. आपल्या वासना ज्या असतात, आपले जे जुने संस्कार असतात ते बुद्धीवर झालेले असतात. पेपरमध्ये वाचलं, संकल्प झाला, संकल्प झाल्याबरोबर विकल्प निर्माण झाले. बरोबर बुद्धीने लगेच काम केलं की नाही 2 आठवड्यांनी आता स्टारबक्सचं दुकान उघडतंय, लगेच जाऊन कॉफी पिणार, प्यायचीच, ठरवलंच लगेच बुद्धीने निर्णय दिल्याबरोबर मग काय बघता, चित्ताचं काम सुरू झालं. 2 आठवडे घोगतोय स्वतःशीच. आता 4 दिवसांनी
कॉफीचं शॉप उघडणार आहे, आपण जाऊया बरं का विकेंडला. घरच्या सगळ्यांना सांगून ठेवलं आपण जायचं बरं का विकेंडला, सांगून ठेवलं सगळ्या घरच्यांना. आता आले 2च दिवस राहिले, आता ते उघडलं असेल. सगळी चर्चा घरामध्ये सुरू त्याची. आणि एक दिवस आला जेव्हा ठरवलं की आज जायचं, निघालो. चित्ताचं काम सुरू आहे बरं का, अवधारणात्मिका वृत्ती चित्ता. चित्ताने पकडून ठेवलं आहे कॉफी प्यायची, कॉफी प्यायची, कॉफी प्यायची. चालं. आता जवळ आला दिवस. गेलो त्या तिथे जाऊन बघतो तर काय, मोठीच्या मोठी रांग. गाडी पार्क करायला सुद्धा जागा नाही. 2 किलोमीटर रांग लागलेली आहे. मग थांबावं लागलं 2 तास, वाट बघावी लागली रांगेत. आता करायचं काय? बुद्धीने तर निर्णय घेऊन ठेवलेला आहे. आता इथपर्यंत तर आलेलो आहे, एवढा लांब गेल्यानंतर आता तसंच कसं परतायचं बरं कॉफी न पिता? बरोबर नाही. मग थांबलो, 2 तास रांगेत उभं राहिलो. कशी बशी ती गाडी कुठेतरी पार्क केली आणि जाऊन त्या दुकानामध्ये स्टारबक्समध्ये जाऊन कॅफे मोकाची छान ऑर्डर दिली आणि जाऊन बसलो. ऑर्डर आल्यानंतर ती कॉफी घेतली आणि कॉफी घेऊन आता पहिला घोट कॉफीचा तो घेतला. आहा हा, ती कॉफी प्यायली. 2 आठवड्यांपासून चाललेलं हे जे सगळं सत्र विचारांचं, मनाचं, बुद्धीचं आणि चित्ताचं मुख्य म्हणजे, ते त्या ठिकाणी कॉफी घेतल्यानंतर शांत झालं. आता कॉफी घेण्याचा जो संकल्प झाला होता तो पूर्ण झालेला. कॉफी पिण्याचा जो निश्चय आहे तो निश्चयसुद्धा पूर्ण झाला होता. जे चित्ताचं काम होतं की कॉफी घ्यायची म्हणून धरून ठेवलेलं, ते त्याचंसुद्धा काम पूर्ण झालं. आणि हे तिन्ही पूर्ण झाल्यामुळे ह्याच्याबरोबर असलेला जो अहंकार, तो अहंकारसुद्धा तिथे शांत झाला. शास्त्र असं सांगतं की जेव्हा मन, बुद्धी आणि चित्त हे शांत होतं त्यावेळेला अहंकारसुद्धा आपोआप शांत होऊन जातो. त्याला वेगळं काही करावं लागत नाही. माऊलींनी सांगून ठेवलं आहे, उचलल्या प्राणासरशी जैसे इंद्रिय निगती जैसी, तैसे मनबुद्धीपाशी अहंकारू ये. म्हणजे ज्या पद्धतीने हे 3 शांत होतात त्याच पद्धतीने ते जे अहंग अशी जी वृत्ती आहे ती आता माझा संकल्प शांत झाला म्हणून मी शांत, माझी बुद्धी, माझा निश्चय शांत म्हणून मी शांत, माझा चित्तवृत्ती शांत झाली म्हणून मी शांत, आणि म्हणून तो अहंकारसुद्धा शांत होऊन जातो. आणि त्या क्षणी मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार शांत झाल्यामुळे आपल्याला जे पाहिजे होतं ते मिळालं. ते मिळालं म्हणून मनबुद्धी चित्त अहंकार शांत झाले आणि ते शांत झाले म्हणून आत्मसुखाचा अनुभव तिथे आला. ती कॉफी मिळाली म्हणून अनुभव आत्मसुखाचा आलेला नाही. आपल्याला असं वाटलं की त्या कॉफीतनं मला सुख मिळालं, आपल्याला असं वाटतं की त्या कॉफीतनं मला पाहिजे ते जो आनंद मिळाला, जे सुख मिळालं ते त्या कॉफीमुळे मिळालं. कॉफीमुळे मिळालेलं नाही आहे सुख. चित्त शांत झालं, अहंकार शांत झाला, अंतःकरण वृत्ती शांत झाली म्हणून तिथे आतमध्येच असलेलं जे आत्मारामाचं, जे सुखाचं जे आगर आहे, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, तोच प्रगट झाला. आतलंच आत्मतत्व इथे प्रगट झालं आणि म्हणून मला तिथे शांतीचा अनुभव आला, सुखाचा अनुभव आला, समाधानाचा अनुभव आला, तृप्तीचा अनुभव आला. फक्त गल्लत अशी होते की तो अनुभव आत्माचा आहे, आत्मस्वरूपाचा आहे, आत्मसुखाचा आहे, तो आत्मानंद आहे, हे कळत नाही, हे लक्षात येत नाही. आपल्याला असं वाटलं की कॉफी प्यायल्यामुळे तसं झालं, आणि तो आनंद जो आहे तो पूर्ण टिकतसुद्धा नाही. बघा, विचार करा, कॉफीमध्ये जर का खरंच आनंद असता, कॉफीमध्ये जर का खरंच सुख असतं, तर जितकी मी कॉफी पिन जास्त तितका मला आनंद जास्त व्हायला पाहिजे होता. बरोबर आहे की नाही? मग जेवढी कॉफी जास्त तेवढं सुख जास्त असं जर का असलं असतं तर मी एकच कशाला घेतलं असतं, मी 5-7 कॉफीचे कप्स घेतले असते. आता जरा विचार करा, 5-7 कॉफीचे कप जर का मी प्यालो तर काय होईल माझं? नाही, शक्य होत नाही. कुठलेही पदार्थ, कुठलंही विषय सुख, अति तिथे माती. एका वेळेस किती घेणार घेऊन 1 मे बी 2, नाही, तिसऱ्या वेळेस ॲसिडिटी होईल, लगेच नको, मळमळ होईल, उलटी होईल, नाही चालत. थोडं विचार करून बघा, आता थोडं तर्काने चालून बघा. इथे कॉफीत जर का खरंच सुख असतं तर जेवढी कॉफी जास्त तेवढं सुख जास्त,
असं होत नाही. म्हणून कॉफीतलं सुख जे आहे ते नेहमी दुःख मिश्रित आहे. कॉफी घेतली, आता मला झालं दुःख, पुढचं सुरू होतं लगेच की अरे आता मला डिहायड्रेट वाटायला लागलं आहे, अरे आता मला झोप येणार नाही, कॉफी प्यालो ना आता, अरे आता मी कॉफी घेतली ना थोडीशी मळमळ सुरू झाली आहे. सुख वाटतं कॉफीमुळे, पण त्याचा त्रास होतो, त्या विषयभोगाचा त्रास होतो. म्हणून विषयातलं सुख हे दुःख मिश्रित आहे. कॉफी घेतली म्हणून तात्कालिक छान वाटतं, तेवढा क्षणापुरतं छान वाटतं. हातात ती गरम गरम कॉफी आहे तोपर्यंत छान वाटतं, पहिल्या 5-7 घोटापर्यंत छान वाटतं, नंतरची कॉफी संपायला सुद्धा अरे वाटतं कधी संपेल असं वाटतं. कॉफी घेतल्याच्या क्षणाला छान वाटतं, पण लगेच मन, बुद्धी, चित्त, अहंकार ते शांत झालेलं आहे, ते शांत बसू देत नाही. मन लगेच दुसरा विचार करतं. हातामध्ये अजून कॉफीचा कप आहे, तो संपलेला पण नाही, पण लगेच विचार करायला लागतं की अरे आपण या कॉफीबरोबर दुसरं काहीतरी खायला ऑर्डर करायला पाहिजे होतं. आता कॉफी घेतल्यानंतर आपण कुठे जायचं बरं? आता आज एवढी मोठी लाईन होती, इतकी मोठी रांग होती, 2 तास गेले माझ्या वाया इथे. पुढच्या वेळेला आपण वीकडेला यायचं, म्हणजे इतकी गर्दी नसेल. हे जे सगळे मनाचे खेळ परत, हे जे सगळे संकल्प विकल्प सुरू होतात, अंतःकरण वृत्तीवर येणारे हे सगळे स्पंदनं, ही आपली अंतःकरण वृत्ती शांत राहू देत नाही. हे सगळे संकल्प विकल्प, पुढचे येणारे संकल्प विकल्प आपल्याला त्रासदायक ठरतात. म्हणून विषयातनं मिळणारं सुख हे क्षणिक आहे, हे तात्कालिक आहे, ते अनित्य आहे. ते पूर्णपणे आपल्याला तृप्ती देत नाही, पूर्णपणे आपल्याला सुख देत नाही. मग अशा वेळेला अंतःकरण जर का शांत नसेल तर कितीही सुंदर चांगली कॉफी असेल ती आपल्याला शांती देत नाही, सुख देत नाही. अंतःकरण जर का क्षुब्ध असेल, माझ्या मॅनेजरनी काहीतरी मला म्हटलेलं असेल, काहीतरी कामं सांगितलेली असतील, काहीतरी टेन्शन असेल डोक्यावर, घरातल्यांशी काही भांडण झालं असेल, तर कितीही चांगला तो कॉफीचा कप असो किंवा कितीही चांगलं ताट समोर वाढलेलं असो, मला ते पदार्थ गोड लागत नाहीत. कारण माझं अंतःकरण क्षुब्ध असतं, व्यग्र असतं. म्हणजे जेव्हा अंतःकरण अशा पद्धतीने क्षुब्ध असतं, व्यग्र असतं, चिंताक्रांत असतं, त्यावेळेला आलेल्या विषयांचा सुद्धा उपभोग आपण धड घेत नाही आणि त्यातनं आपल्याला सुख प्राप्त होत नाही. पण सुसुप्तीमुळे असणारं सुख, गाढ झोपेत असणारं सुख, हे गाढ झोपेवर अवलंबून आहे. गाढ झोप जर का लागली नाही तर आपल्याला सुख होत नाही. जागृतीमध्ये मिळणारं सुख जे असतं ते विषयांवर अवलंबून आहे. ते विषय जर का चांगले असेल, ते विषय भोगाकरता माझी प्रकृती जर का चांगली असेल, त्या विषय भोगण्याकरता ते विषय आले ज्या पद्धतीने समोर आले ते पद्धत समोर जर का चांगली असेल तर मला चांगलं सुख मिळेल असं मला वाटतं. पण हे जे विषयातनं मिळणारं सुख आहे हे आपल्याला जागृती अवस्थेमध्ये सुद्धा नीट कायम टिकवायचं असेल तर त्याच्याकरता काय ट्रिक आहे, त्याच्याकरता काय करावं लागेल? थोड्या वेळ आपण दिवसातनं आपल्या अंतःकरणाला काहीही व्यवधान न ठेवता, कुठल्याही प्रकारचे विषय न समोर ठेवता शांत करावं. ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. कुठलाही विषय नको, कुठलाही डिस्टर्बन्स नको, काहीही नको. माझी चित्तवृत्ती फक्त प्रसन्न ठेवण्याचं काम माझ्या हातात आहे. मनामध्ये कुठलेही संकल्प करायचे नाहीत, बुद्धीचे काही निर्णय ठेवायचे नाही. घ्यायचा असेल निर्णय तर तो रामनामाचा घ्यायचा. माझ्या मना लागो छंद, गोविंद गोविंद. जर का मला चित्ताने काय करायचं असेल तर माझं चित्त त्या अंतःकरण वृत्ती कशावर पाहिजे, माझी नामावर पाहिजे किंवा ध्यानावर पाहिजे. असं जेव्हा मला मी करू शकेल त्यावेळेला मला त्याच आत्मानुभूतीचा अनुभव जागृती अवस्थेमध्ये प्रयत्नपूर्वक घेता येईल. वाटतं तितकं सोपं नाही आहे, वाटतं तितकं सोपं नाही. अशा पद्धतीने मनाला शांत करणं, बसवून ठेवणं एका ठिकाणी, हे वाटतं तितकं शांत नाही. म्हणूनच मनोबोध सांगावा लागला. पण आपलं होतं काय, 23 तास 23.5 तास वाटेल तसं नाचायचं, वाटेल तिकडे भटकायचं, वाटेल तिकडे भडकायचं. आणि मग ते अर्धा तास आता मी ध्यानाला बसतो, माझी ध्यानाची वेळ झाली म्हणून 30 मिनिटं तिथे बसायचं आणि विचार करायचा, माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार शांत होईल. नाही होत. म्हणून परमार्थ जड जातो, म्हणून परमार्थ कठीण आहे, म्हणून तो पुरुषार्थ आहे. पुरुषार्थ आहे.
आपल्याला परमार्थ हा फुल टाईम परस्यूट असायला पाहिजे. आमचे काका म्हणतात फुल टाईम परस्यूट. अर्धा तासाचा परमार्थ करायचा आणि 23 तास उरलेले 23.5 तास मला वाटेल तसं मी जगायचं प्रपंचामध्ये आसक्ती ठेवून, तर ते शक्य नाही. आणि म्हणून 24 तास जर का मी अशा पद्धतीने जगू शकलो, येणाऱ्या प्रत्येक विषयाच्या भोगाच्या वेळेला जर का मी हा विचार मनात ठेवू शकलो असतो की आत्ता माझ्यासमोर गरम गरम चहाचा कप आला आहे, छान, मी जेवतो आहे, सुख चहात नाही. आत्ता सुंदर ताट माझ्यासमोर वाढलेलं आहे, मी जेवतो आहे, सुख त्याच्यात नाही. आत्ता एखादं सुंदर गाणं मी ऐकतो आहे, त्या गाण्यामध्ये गाण्याचे शब्द माझ्या कानावर पडतात, त्या गाण्यांमध्ये म्हणून मला सुख मिळतं असं वाटतंय, पण त्यात सुख नाही. सुख आतमध्येच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. हा विचार नीट ठेवला, विषयात सुख नाही, अंतःकरण शांत झालं की आपल्याला सुख होतं. इच्छांची पूर्ती झाली म्हणून आपल्याला सुख होतं असं वाटतं. इच्छांची पूर्ती कधीही शक्य नाही, म्हणून इच्छांना आटवणं शक्य आहे. आणि इच्छांना जर का आटवायचं असेल तर आपल्याला विरक्ती साधली पाहिजे. सगळ्या इच्छांचा त्याग सांगितलेला आहे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. सगळ्या कामनांचा त्याग सांगितला आहे, इच्छांचा त्याग सांगितला आहे. प्रापंचिकाला हे करणं शक्य आहे का? आहे, शक्य आहे. जेवढ्या आवश्यक आहे तेवढेच विचार करा, तेवढ्याच इच्छा ठेवाव्या. ज्या अनावश्यक आहेत ते सगळे विचार, त्या सगळ्या इच्छा पूर्णपणे दूर कराव्यात. म्हणून अभ्यास आणि वैराग्य, अभ्यासनत योगे वैराग्यने गुरी घेते. भगवंतानी सांगून ठेवलेलं आहे. अभ्यास आणि वैराग्य जर का आपण करू शकलो तर आपल्याला आपल्या मनावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं. मनाला नियंत्रित करता आलं की मनाचे संकल्प विकल्प थांबतात. मनाचे संकल्प विकल्प थांबले की बुद्धीचा निर्णय घेण्याचं काही कारणच उरत नाही, चित्ताला काही कामच नाही आणि अहंकार पण शांत होऊ शकतो. म्हणून मनाला जिंकणं फार महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने मनाला जर का जिंकू शकलो आपण तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार या अंतःकरणाच्या 4 घटकांवर आणि पर्यायाने या अंतःकरणावर आपण आपलं काबू मिळवू शकतो. हे अंतःकरण निष्काम कर्मोपासनेने शुद्ध आणि शांत करावं. आणि तसं आयुष्य जर का आपण जगलो तर त्या शुद्ध आणि शांत अशा अंतःकरणामध्ये ज्ञानाचा उदय, आत्मसुखाचा उदय आपोआप होतो. म्हणून नामसाधनेमध्ये, ध्यानसाधनेमध्ये मी माझ्या स्वतःला विसरून जाऊन खऱ्या सुखाचा आनंद उपभोगू शकतो. जर का मी मला विसरलो नसेल, मी माझ्या शरीरभान विसरलो नसेल, देहभान माझं विसरलं गेलं नसेल, वेळ आणि परिस्थिती आणि किती वाजलेत, किती वाजता बसलो होतो, किती वाजता उठायचं आहे, हे जर का विचार माझ्या मनात असतील तर तिथे आत्मसुख अजून आलेलं नाही. म्हणून साधनेमध्ये, नामसाधनेमध्ये, ध्यानसाधनेमध्ये हे सगळं अभिप्रेत आहे. आपण विचार केला, आत्मसुख हे अत्यंत शुद्ध आहे. आत्मसुख हे नित्य आहे, ते पूर्ण आहे, ते स्वतंत्र आहे आणि ते त्रिपुटीरहित असं सुख आहे. आत्मसुख अशा पद्धतीने आपल्याला सर्वांना प्राप्त होवो अशी प्रार्थना आपण सद्गुरूंचरणी करू आणि आज थांबू. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी.